नमस्कार मित्रांनो, घरात देवघर असेल तरी अनेक लोक नकळत अशा चुका करतात ज्या वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानल्या जातात. या छोट्या चुका घरातील सकारात्मक ऊर्जा कमी करतात, मन अस्थिर करतात आणि कधीकधी आर्थिक व मानसिक समस्या देखील निर्माण करतात. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत देवघरातील 10 मोठ्या वास्तू चुका आणि त्यावर सोपे उपाय. जर तुमच्या घरात देवघर असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चूक नंबर 1, देवघर चुकीच्या दिशेला असणं. वास्तुशास्त्रानुसार देवघरासाठी सर्वात शुभ दिशा आहे ईशान्य दिशा, नॉर्थ ईस्ट. ही दिशा देवाची दिशा मानली जाते. जर देवघर दक्षिण किंवा नेतृत्व दिशेला असेल तर घरात तणाव वाढू शकतो. पूजा करताना मन एकाग्र होत नाही, सकारात्मक ऊर्जा कमी होते. उपाय: देवघर शक्य असल्यास ईशान्य किंवा पूर्व दिशेला ठेवा. चूक नंबर 2, देवघर बेडरूममध्ये ठेवणे. अनेक घरांमध्ये जागा नसल्यामुळे देवघर बेडरूममध्ये ठेवलं जातं, पण वास्तुशास्त्रानुसार हे योग्य मानलं जात नाही. कारण बेडरूम ही विश्रांती आणि वैयक्तिक जीवनाची जागा असते. देवघर आणि बेडरूमची ऊर्जा वेगळी असते. उपाय: देवघर हॉल किंवा वेगळ्या शांत जागेत ठेवावे. चूक नंबर 3, देवघरासमोर बूट चप्पल ठेवणे. देवघरासमोर बूट किंवा चप्पल ठेवणे ही मोठी वास्तुचूक मानली जाते. यामुळे देवघराची पवित्रता कमी होते. उपाय: देवघराच्या आसपास स्वच्छता ठेवावे, बूट चप्पल दूर ठेवावे. चूक नंबर 4, तुटलेली मूर्ती ठेवणे. तुटलेली मूर्ती किंवा फोटो देवघरात ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. तुटलेली मूर्ती घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. उपाय: जर मूर्ती तुटलेली असेल तर ती पाण्यात विसर्जित करावी. चूक नंबर 5, खूप जास्त मूर्ती ठेवणे. काही लोक देवघरात खूप जास्त मूर्ती ठेवतात, पण वास्तुशास्त्रानुसार देवघर साधं आणि शांत असावे. जास्त मूर्ती असतील तर ऊर्जा विखरते. उपाय: देवघरात 3 ते 5 मुख्य देवतांची मूर्ती ठेवणे उत्तम. चूक नंबर 6, देवघराखाली स्टोरेज ठेवणे. काही लोक देवघराखाली कपाट किंवा स्टोरेज ठेवतात. हे वास्तुशास्त्रानुसार योग्य नाही. देवघराखाली कचरा किंवा वस्तू ठेवणे अशुभ मानलं जातं. उपाय: देवघराखाली रिकामी आणि स्वच्छ जागा ठेवावी. चूक नंबर 7, देवघर अंधारात ठिकाणी ठेवणे. देवघर नेहमी प्रकाशमान असावे. अंधारात ठेवलेले देवघर ऊर्जा कमी करते. उपाय: देवघरात दिवा, नैसर्गिक प्रकाश, स्वच्छता असावी. चूक नंबर 8, देवघरात आरसा ठेवणे. वास्तुशास्त्रानुसार देवघरात आरसा ठेवणे टाळावे, कारण आरसा ऊर्जा परावर्तित करते. उपाय: देवघर साधं आणि शांत ठेवावे. चूक नंबर 9, देवघराच्या वर बाथरूम असते. जर देवघराच्या वर बाथरूम असेल तर ते वास्तुदोष मानलं जाते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. उपाय: देवघर नेहमी स्वच्छ आणि पवित्र जागेत असावे. चूक नंबर 10, देवघरात स्वच्छता न ठेवणे. देवघरात धूळ, कोळीचे जाळे किंवा घाण असणे ही मोठी चुकी आहे. देवघर नेहमी स्वच्छ असावे. उपाय: दररोज साफसफाई, अगरबत्ती, दिवा लावावे. देवघरासाठी 5 महत्त्वाचे नियम. देवघर ईशान्य दिशेला असावे. रोज दिवा लावावे. देवघर स्वच्छ ठेवावे. तुटलेली मूर्ती ठेवू नयेत. शांत वातावरण ठेवावे. मित्रांनो, देवघर हे घरातील सर्वात पवित्र स्थान आहे. जर आपण या छोट्या वास्तू नियमाचं पालन केलं तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, मन शांत राहते आणि जीवनात सुख समृद्धी येते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.